वाऱ्यामुळे पक्ष्यांची घरटी तुटून कशी पडलेत पहा। तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आमच्या गावाकडच्या ब्लॉगमध्ये। सकाळी सकाळी केळी विकायला एक काकू आलेले आणि मी अजून मोबाईलचा कॅमेरा चालू पण केला नव्हता तर त्यांना ओळखलं। तर काय पहा, मला ऑनलाईन तर घेऊ नको अक्का। मी भरपूर लेडीजना माझ्या व्हिडिओमध्ये घेत असते, पण खूप साऱ्या लेडीज अशा असतात ज्या कॅमेऱ्यासमोर यायला लाजतात आणि माझा कॅमेरा चालू होता हे यांना माहिती होतं, तरी पण किती डेअरिंगने त्या कॅमेऱ्यासमोर बोलत होते। तेवढ्यात आई आल्या, त्या आईंना म्हणाल्या रील केल्या बघ माझी सून। आई त्यांना म्हणतात काय पहा, असू दे घ्या, केळीवाल्या मावशी म्हणून इंस्टाग्रामवर फेमस होत असा आणि जरा केळी जास्त खपतात तुमची। तेवढ्यात बाबा आले सांगत, शेतात बांगलायला कोण गडीच मिळणार आणि सगळ्या मूडचा हिरेमोड झाला। तुम्हाला वाटत असेल रील बनवणं खूप सोपं काम आहे, 2-3 डायलॉग मारली झाली, पण भरपूर वेळेला माझे डायलॉग चुकतात, भरपूर वेळेला आईंचे डायलॉग चुकतात। आईंचे तर जवळजवळ 50 रिटेक होतात आणि भरपूर धडपड करून गेल्या वेळेस आम्ही 2-3 रील बनवलेले आणि कसं काय माहिती त्याच्यातले माझे डायलॉग सगळे डिलीट झाले। मग काय, गेल्या वेळेस नेसलेली साडी परत नेसली, परत त्याच ठिकाणावर गेलो आणि जे डायलॉग डिलीट झालेले ते परत रिपीट केले। गेल्या वेळेस गेलेलो तेव्हा शेत वाळलेलं होतं आणि आज पाणी सोडलेलं, एवढं चिखल माखलं ना पायाला की पायच उचले ना। मी लहान होते तेव्हा विचार करत होते की झाडाला एवढ्या वरती आंबे लागतात आणि हे तोडतात कसे काय। आणि हे पहा, एका लांब काठीला त्यांनी जाळी बांधलेली आणि ते आंबे त्या जाळीत येऊन पडत होते आणि ह्या आंब्याच्या बागेतले आंबे खूप जास्त गोड आहेत। मोहर फुलला आणि फळ झाले, कैरी त्यास नाव दिले आणि कानी पडता नाव त्याचे, तोंडास पाणी सुटले। उगीचच नाही आंब्याला फळांचा राजा म्हणा। आणि ह्या काकांनी प्राप्तीला बघितलं आणि झाडावरून खाली उतरले आणि त्याच्यातले चांगले 3 आंबे प्राप्तीला दिले। तिथून घरी आलो, आवरून लगेच हॉटेलवर जावं लागलं। काल इतकं वारं वावटळ सुटलेलं ना, ही बघा हॉटेलची दुर्दशा। मग काय, दोघांनी मिळून पूर्ण हॉटेल झाडून काढलं आणि ह्या वाऱ्याचा परिणाम माणसांवर तर होतोच आणि प्राणी आणि पक्ष्यांवर पण कसा होतोय। त्या झाडाला खूप पक्ष्यांनी घरटी बांधलेली आणि काल संध्याकाळी वारं वावटळ सुटलेलं आणि सगळी घरटी खाली पडलेली आणि हे सांगत होते तो पक्षी आता ह्या घरट्यात परत येऊन राहणार नाही, तो आता दुसरंच घरट बांधणार। कुठल्या तरी झाडाला अडकूया चल म्हणून त्यांनी ते घरटे घेऊन आले। घरी आलो, सगळ्यांना जेवायला वाढलं आणि अनिताईंनी पहा कशाच्या वड्या आणून दिल्यात। कशाच्या वड्यात ओळखला का तुम्हाला? गिरण्याच्या खिसून केलेल्या वड्या। तर चला आजसाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।